SP क्राईम न्यूज नेशन. 2 कोटींच्या लाच प्रकरणात अडकलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले असून चिंतामणी यांच्या विविध गैरकृत्यांचा तपशील समोर आल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली. पोलिसांच्या सांगण्यानुसार चिंतामणी याने पिंपरी चिंचवड शहरातील 40हून अधिक नागरिकांना पैसे दुप्पट करून देतो या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणातील एकूण फसवणुकीचा आकडा तब्बल 5 कोटी रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही पीडितांनी भोसरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारीही दाखल केल्या आहेत. तपासादरम्यान हे देखील समोर आले की चिंतामणी फसवणुकीचे पैसे स्वतःच्या मेहुण्याच्या बँक खात्यात जमा करून घेत होता. 2 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 कोटींची लाच मागणाऱ्या चिंतामणीला जाळ्यात ओढले. 46,50,000 रुपये लाच स्वीकारताना PSI चिंतामणी रंगेहात पकडला. घरझडतीत 51 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. त्यावेळी तो आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. लाचखोरी आणि मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांमध्ये नाव अडकल्याने अखेर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. या कारवाईमुळे पोलीस दलामध्ये शिस्तबद्धता आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी आवश्यक संदेश जात असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या या निर्णयाचे शहरात कौतुक होत आहे.